नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आज एका नवीन व्लॉगमध्ये। आज आम्ही निघालो आहोत लॉंग ड्राईव्हला। हो, लॉंग ड्राईव्ह। ठिकाण माहीत नव्हतं कुठे पोचायचं, काय करायचं, पण फक्त एक फिक्स होतं, वनभोजन करायचं आणि तेही कुठल्यातरी शेतामध्ये मस्तपैकी बसून एका झाडाखाली। मग काय, तयारी तर केलीच होती। चला पुढे बघूया। अगं खाली ठेव पाण्याची बॉटल। 440 लाखांचे लोक। जरा परेशान उभी कर, चटई उभी कर भीतीला तिकडून। माती गेली का? हा बस बस। एका मोकळ्या शेतामध्ये एक छोटंसं टुमदार झाड बघून त्यावर चटई घालून आम्ही त्यावर स्वार झालो। घरूनच सँडविच आणि भेळसाठी आम्ही सामान आणलं होतंच। मग काय, आमची बेसिक तयारी चालू झाली। नो होल वॉवर इज अवर। आणि ही तयारी चालू असतानाच वनराजांनी आपली कृपा दर्शवली आणि धो धो पाऊस चालू झाला। सगळा गाशा गुंडाळून आम्ही परत गाडीकडे पळालो। मग काय, निघालो पुढच्या प्रवासाला। पुढे वाटेत जाता जाता आम्हाला एक छोटासा आडोसा दिसला। मग त्या आडोशामध्ये पुन्हा आमचा संसार मांडला, पुन्हा सँडविच तयार केले आणि पुन्हा खाऊ लागलो। हो, करणार काय, खाण्यासाठी जन्म आपुला। मस्तपैकी सँडविचने पोट भरल्यावरती आमचा प्रवास परत चालू झाला। पुन्हा आम्ही वरंदा घाटाकडे जाण्यासाठी प्रस्थान केले। वाटेत छोट्या मोठ्या गोष्टी, गप्पा गमती जमती करत आमचा प्रवास चालू झाला। दुसरं कधी पोच दाखव की, एवढी एकच पोच आयुष्यभर दाखवली, दुसरं काय येतच नाही आपल्याला आयुष्यात। एक सांगतील आणि 4 घेतली, 5 घेतल्या। हो, आपण आज फिरायला का निघालो हे कारणच सांगायचं राहिलं। आपल्या ग्रुप मेंबर पैकी केशव यांनी नवीन गाडी घेतली होती, सो त्यांच्या या गाडीचा आज पहिला श्री गणेश होता हा लॉंग ड्राईव्हचा। म्हणून आम्ही निघालो होतो वरंदा घाटात। वाटेत जाता जाता नेकलेस पॉइंट दिसणार होता आणि हा नेकलेस पॉइंट मस्त दिसतोय ना। पुढे गेल्यावरती महाराजांची एक अश्वारूढ मूर्ती दिसली। महाराजांची मूर्ती दिसल्यावरती छाती अभिमानाने फुलणार नाही असा मराठी माणूस कोणता? आणि हीच ती गाडी, आजच्या ब्लॉगचा हिरो। हिच्यासाठी तर आजचा ब्लॉग आहे, काव्याच्या पप्पाची गाडी। इथे थोडा वेळ टाइमपास करून मग आम्ही पुढे निघालो। वटपौर्णिमा राहिली, कालची पुढे मारून घेऊ।
तिथून थोडं पुढे गेल्यावरती आम्हाला एका पठारावरती एक महाकाय वटवृक्ष दिसला. खरंच खूप अवाढव्य आणि पसरलेला होता तो. मस्त दिसत होता. मग त्या वटवृक्षाच्याच छायेखाली आम्ही खूप खेळलो आणि तिथेच परत बाजूला चटई घालून आम्ही आमचा भेळीचा संसार मांडला. जरा विसावू या वळणावर असं ठरवून आम्ही आमचा पुढचा प्रवास रद्द केला आणि मग इथेच या झाडाखाली बसून गप्पा मारत बसलो. संध्याकाळ कधी झाली कळलीच नाही. मग आम्ही आमचा परतीचा प्रवास चालू केला. खूप छान गेला आजचा दिवस. थोडा आयुष्याच्या, थोडा भविष्याच्या, थोडी मस्ती करत, थोडं सिरियसनेसपणा, अशा सगळ्या गप्पा गोष्टी करत कधी संध्याकाळ झाली कळलंच नाही.